आज आपण एका जातक कथेमध्ये डोकावणार आहोत. एक अशी गोष्ट जी संपत्ती, विश्वासघात आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली आहे. आता जातक कथा म्हणजे काय? तर गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मीच्या गोष्टी, ज्यातून नेहमीच काहीतरी शिकायला मिळतं. आणि ही कथा तर एक खूप मोठा प्रश्न उभा करते. चांगुलपणाचं फळ खरंच मिळतं का? कथेची सुरुवातच मुळी एका अशा प्रश्नाने होते जो ऐकूनच थक्क व्हायला होतं. विचार करा, कोणाला ही गोष्ट खरी वाटेल की 1000 मोहरांना एक मासा विकला जाईल, म्हणजे 1000 सोन्याच्या मोहरा आणि त्या बदल्यात फक्त एक मासा? हे कसं शक्य आहे? ह्याच प्रश्नात या कथेचं सगळं रहस्य दडलेलं आहे. तर ही गोष्ट आहे 2 भावांची. प्राचीन बनारसमध्ये नदीच्या काठावर एका मोठ्या व्यवहारानंतर ते बसले होते. मोठा भाऊ म्हणजे बोधिसत्व. आता बोधिसत्व म्हणजे असं व्यक्तिमत्व जे नेहमी इतरांच्या भल्याचा विचार करतं. आणि त्याचा एक लहान भाऊ. आणि इथूनच त्यांच्या स्वभावातला जो जमीन अस्मानाचा फरक आहे ना, तो आपल्याला दिसायला लागतो. आणि त्यांच्याकडे होतं काय? तर तब्बल 1000 सोन्याच्या मोहरा, नुकत्याच मिळालेल्या ताज्या ताज्या. आणि हीच प्रचंड संपत्ती या दोन्ही भावांच्या खऱ्या स्वभावाची, त्यांच्या चारित्र्याची परीक्षा घेणार होती. आणि इथेच बघा, कथेला एक महत्वाचं वळण मिळतं. मोठा भाऊ काय करतो? तर आपल्या जेवणातलं उरलेलं अन्न नदीतल्या माशांना खाऊ घालतो आणि त्याचं पुण्य नदीच्या देवतेला अर्पण करतो. किती निस्वार्थपणे. पण दुसरीकडे लहान भावाच्या डोक्यात मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं. त्याच्या मनात लोभानं घर करायला सुरुवात केली होती. आता गोष्ट त्या वळणावर येते जिथे लहान भावाचा लोभ त्याला एक कट रचायला भाग पाडतो. सोन्याच्या मोहरा चोरण्याची त्याची योजना. आणि हीच योजना त्याला एका मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढणार होती. त्याची योजना तशी एकदम साधी होती, पण तितकीच कपटी. बघा, त्याने काय केलं? आधी खडीने भरलेलं एक सेम तसंच दिसणारं गाठोडं बनवलं. मग खऱ्या पैशांच्या गाठोड्याशी त्याची अदलाबदली केली. आणि मग नदीच्या बरोबर मधोमध गेल्यावर चुकून ते गाठोडं पाण्यात टाकून दिलं. पण इथेच त्याच्याकडून एक खूप मोठी गडबड झाली. लहान भाऊ लगेच घाबरल्याचं, दुःखी झाल्याचं नाटक करतो. मोठ्या भावाला म्हणतो, दादा, अरे पैसे पाण्यात पडले, आता काय करायचं? त्याला वाटत होतं की त्याने खडीचं गाठोडं पाण्यात टाकले, पण गडबडीत त्याने प्रत्यक्षात खऱ्या सोन्याच्या मोहरांचं गाठोडंच पाण्यात फेकून दिलं होतं. आणि यावर मोठ्या भावाची म्हणजे बोधिसत्वाची प्रतिक्रिया बघा, किती शांत. तो म्हणतो, आत्ता काय करणार? जे गेलं ते गेलं. तू काळजी करू नकोस. विचार करा, 1000 मोहरा गेल्या तरी तो किती शांत आहे. यातूनच दिसतं की त्याला पैशांपेक्षा नात्याची जास्त किंमत होती. आत्ता खरी गंमत सुरू होते. त्या हरवलेल्या पैशांचा एक असा अविश्वसनीय प्रवास सुरू होतो ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आठवतंय? बोधिसत्वाने माशांना अन्न दिलं होतं. त्याचं पुण्य वाया गेलं नव्हतं. नदीच्या देवतेने त्याच्या संपत्तीचं रक्षण करायचं ठरवलं होतं. आणि मग बघा काय होतं. नदी देवतेच्या कृपेने ते पैशांचा गाठोडं एक मोठा मासा गिळतो. पुढे तोच मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यात सापडतो आणि तो मच्छीमार त्याला विकण्यासाठी शहरात घेऊन येतो. म्हणजे बघा, ही घटनांची साखळी, जणू काय सगळं आधीच ठरलेलं होतं, एक दैवी योजना. आता सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट घडते, त्या माशाची किंमत. तो मच्छीमार सगळ्यांना त्या माशाची किंमत किती सांगत होता माहितीये? 1000 मोहरा आणि 7 आणे. कोण घेणार एवढ्या महागात? पण जेव्हा बोधिसत्व तिथे पोचतो तेव्हा मच्छीमार त्याला म्हणतो, तुम्ही फक्त 7 आण्यांनी घेऊन जा. हा योगायोग नव्हता, हा सरळ सरळ दैवी चमत्कार होता. आणि मग तो क्षण येतो. घरी बोधिसत्वाची पत्नी जेव्हा तो मासा कापते तेव्हा त्याच्या पोटातून काय बाहेर येतं? तेच हरवलेलं 1000 मोहरांचं गाठोडं. बोधिसत्व त्यावरची स्वतःची खूण ओळखतो आणि त्याला सगळा प्रकार क्षणात कळतो. त्याच्या चांगुलपणाचं फळ त्याला अक्षरशः परत मिळालं होतं. पण हे सगळं घडलं कसं? या चमत्कारामागचं कारण काय होतं? ते सांगण्यासाठी आता नदीची देवता स्वतः प्रकट होते. ती बोधिसत्वाला सगळं काही समजावून सांगते की तिने त्याच्या संपत्तीचं रक्षण का आणि कसं केलं. देवतेचे शब्द इतके साधे आणि स्पष्ट आहेत. ती म्हणते, तू माशांना खाऊ घातलंस, ते पुण्य तू म्हणा अर्पण केलंस. तुझा तो चांगुलपणा, ती दया माझ्या लक्षात आहे. म्हणजे बघा, एका छोट्याशा चांगल्या कृतीचं किती मोठं फळ मिळालं. हाच तर कर्माचा सिद्धांत आहे, नाही का? पण देवता इथेच थांबत नाही.
ती बोधिसत्वाला एक इशाराही देते. ती सांगते, तुझ्या भावाने तुला फसवलंय, कपटी माणसाचं कधीच भलं होत नाही. मी तुझे पैसे परत आणलेत, आता ते गमावू नकोस. यातलं काहीही त्या चोरट्या भावाला देऊ नकोस, सगळं स्वतःकडे ठेव. म्हणजे देवतेच्या मते न्यायाचा अर्थ होता फसणाऱ्याला काहीही मिळू नये. आणि आता ही कथा पोहोचते तिच्या क्लायमॅक्सवर. बोधिसत्वासमोर एक मोठी निवड आहे. एकीकडे आहे देवतेचा सल्ला आणि दुसरीकडे आहे स्वतःचा भाऊ. त्याने काय करावं? देवतेचं ऐकून सगळे पैसे स्वतःकडे ठेवावेत की भावाला माफ करावं? हीच त्याच्या चारित्र्याची खरी परीक्षा होती. आणि बोधिसत्व काय निर्णय घेतो? तो देवतेच्या सल्ल्याच्या विरुद्ध जातो. तो परत मिळालेल्या 1000 मोहरांपैकी बरोबर अर्ध्या म्हणजे 500 मोहरा आपल्या भावाला पाठवून देतो. विचार करा, बदला घेण्याऐवजी त्याने क्षमा निवडली, त्याने करुणा निवडली. आणि याच कृतीतून आपल्याला या कथेचं सार मिळतं. बोधिसत्वाने दाखवून दिलं की खरी संपत्ती सोनं नाणं जमवण्यात नाहीये, तर ती उदारतेमध्ये आहे, करुणेमध्ये आहे. ज्याने आपल्याला फसवलं त्याला सुद्धा माफ करण्याची ताकद असणं हेच खरी श्रीमंती आहे. तर ही प्राचीन कथा आपल्याला एका अशा प्रश्नावर आणून सोडते, जो आजही तितकाच महत्त्वाचा आहे. संपत्तीचं खरं मोजमाप काय आहे? आपल्या बँकेत किती पैसे आहेत हे? की आपल्या मनात किती करुणा आणि उदारता आहे हे?